So next point is your troubleshooting of audio, troubleshooting process of audio system. General problems in audio system. So general problem that your audio system faces is that no display or no sound, distorted sound, then not functioning of volume control, lack of naturalness of sound. So these are the general problems that you face in your sound system. So what should be the troubleshooting process for that? Okay, so troubleshooting process include identify the problem. So you can identify the problem, that what is the actual problem there in your audio system. म्हणजेच काय की जशी वरती आपण लिस्ट आउट काही प्रॉब्लेम्स केलेले आहेत, त्याच्या व्यतिरिक्त काही प्रॉब्लेम आहे का त्याच्यामध्ये ते लिस्ट आउट करणं. ओके, सो आयडेंटिफाय द प्रॉब्लेम इज द फर्स्ट स्टेप. देन लिस्ट आउट द पॉसिबल solutions, list out the possible solutions that we have. काय काय आपण करू शकतो ते, करेक्ट. Then after listing out the possible solutions, first of all check the supply connection. This is the most important point. Check supply connection, check the SMPS of audio system. This you can do. Then if power supply is correct, then check for display connection and internal power connectors. Internal power connectors, you can check it. If it is okay, then check for the microphone and speakers connected. स्पीकर आणि मायक्रोफोन करेक्ट आहे की नाही ते तुम्ही चेक करू शकतात. देन यू कॅन check the voltage and power amplifiers, circuit components, you can also check the tracks of PCB, whether the track is burned or not. You can check the continuity of the track. जर ट्रॅकची कंटिन्युटी जरी खराब झाली असेल तरी पण सिग्नल पुढे जात नाही, म्हणजे आउटपुटला तुम्हाला साऊंड हा मिळणार नाही. देन चेक फॉर साऊंड प्रोसेसिंग सर्किट, components and controls. See, the sound is processing by using processing circuit or your equalizer. So your equalizer, if not functioning correctly, then your sound lacks in naturalness. जे आपण वरती म्हटले की lack of sound naturalness, not functioning of volume control.
व्हॉल्यूम कसा वाढतो? ज्यावेळेस आपण ड्रायव्हर अँप्लिफायर आणि पॉवर अँप्लिफायरला बुस्टअप करतो, त्याचा गेन इन्क्रीज करतो, त्यावेळेस व्हॉल्यूम वाढतो. ग्राफिक इक्वलायझर जर त्याचा खराब झालेला असेल तर साऊंड नॅचरलनेस लॅक करतो किंवा साऊंड डिस्टॉर्टेड येतो, किंवा तुमचं ऑडिओ अँप्लिफायर जरी प्रॉपरली अँप्लिफाय करत नसेल सगळ्या फ्रिक्वेन्सीज, तरी पण आउटपुटला साऊंड हा डिस्टॉर्टेड येतो. सो व्हॉट यू हॅव टू डू, फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला पॉवर सप्लाय पासून सुरुवात करायची. पॉवर सप्लाय करेक्ट असेल तर पॉवर सप्लाय जिथे जिथे कंपोनंट्सला व्हीसीसी आणि ग्राउंड प्रोव्हाइड करतो, तिथे प्रत्येक ठिकाणी तो पॉवर व्यवस्थित जातोय का, 12 वोल्ट, -12 वोल्ट, +5 वोल्ट, -5 वोल्ट, हे सगळे कनेक्शन तुम्हाला चेक करायचे आहे. जर करेक्ट जात असेल तर तुमचे डिस्प्ले कंपोनंट जे आहे, म्हणजे तुमचा डिस्प्ले जो काय दाखवतो किती नंबरचा ट्रॅक प्ले आहे किंवा काय फंक्शन आता चालू आहे, हा डिस्प्ले चेक करू शकता, किंवा इंटरनल पॉवर कनेक्टर्स जे आहे जिथून तुम्ही सप्लाय कनेक्शन देतात प्रत्येक सर्किटला, ते कनेक्टर तुम्हाला चेक करायचंय. मायक्रोफोन आणि स्पीकर्स जे कनेक्टेड आहेत ते कनेक्शन प्रॉपर आहे की नाही, मायक्रोफोन खराब झालाय का, स्पीकर खराब झालाय का, ते तुम्हाला चेक करायचंय. जर आवाज हा डिस्टॉर्टेड येत असेल तर बऱ्याच वेळेस स्पीकरचा डायफ्रॅम हा फाटलेला असतो. डायफ्रॅम थोडा जरी क्रॅक पडला तरी पण आवाज हा फाटतो. म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळेस अनुभव घेतलेला असेल तुमच्या गाडीच्या साऊंड सिस्टीम मध्ये किंवा तुमच्या घरातल्या स्पीकर मध्ये. चेक द व्होल्टेज अँड पॉवर अँप्लिफायर ऑफ सर्किट कंपोनंट. ते जे पूर्ण जे काही व्होल्टेज अँड पॉवर अँप्लिफायर आहे त्याचा कंपोनंट, एखादा रेजिस्टर जळालाय का, कॅपॅसिटर फुटलेला आहे का, एखादा ट्रॅक बर्न झाला आहे की नाही, ट्रॅकची कंटिन्यू तुम्ही चेक करू शकता. आणि प्रोसेसिंग कंपोनंट जे आहे इक्विलायझर, जो तुमचं बाज, ट्रिबल आणि गेन कंट्रोल करतो, ते तुम्ही चेक करू शकता. ओके, सो ऑल दीज आर द ट्रबल शूटिंग प्रोसेस. If this is all this finds okay, then you will check that your audio system पूर्ण टेस्ट करून बघायची की ऑडिओ सिस्टीम आता व्यवस्थित चालू आहे की नाही, सगळे कनेक्शन एस्टॅब्लिश केल्यानंतर. ओके, सो आय होप इट इज क्लिअर. Is there any doubt? You can ask me. Testing, troubleshooting of audio system. Is it clear? समजले का? याच्यात काय डाऊट असेल तर विचारा. काय डाऊट याच्यामध्ये? वैष्णवी, कल्पक, समीक्षा, सुजल, प्रथमेश, ऋतुजा, श्वेता, निलेश महाजन, गोपाल, सृष्टी, पार्थ, प्रेरणा, योगिता, पवार, प्रणव, मानसी पाटील, निलेश, काही डाऊट असेल तर विचारा.